मागच्या व्हिडिओमध्ये पेटीकोट या पद्धतीने बॉक्समध्ये ठेवले, पण तेव्हाच असं वाटलं की हा बॉक्स थोडासा दिसताना चांगला नाही दिसून राहिला. आता ऑनलाईन घ्यायचा आहे, पण त्याचं मापाचं भेटेपर्यंत वेळ लागणार आहेच. तर म्हटलं चला घरी करूया. त्याच्यामुळे एक जीन्स पॅन्ट घेतली. बरेच व्हिडिओ आहेत त्याचे, तर त्याच्यामुळे म्हटलं चला जीन्स पॅन्टचाच करूया. तर त्याचे दोन्ही खालची जी बाजू आहे त्या कट करून घेतल्या. कात्री थोडी चांगली पाहिजे, जी असा कडक जाड कपडा कट करायचा असला की. आणि त्याचा जो जाड भाग आहे तो पूर्ण काढून घेतला, कारण मशीनवर शिलाई करणं मग कठीण जातं. खालचा साईडचा सर्व जो जाड भाग आहे तो कट करून घेतला. त्याच्यानंतर ह्या शिलाईमध्ये ठेवून दोन्ही साईड सारख्या करून घेतल्या, कारण पॅन्टचा आकार हा असा तिरपा असतो. तर त्याच्यामुळे खालची जी कमी बाजू आहे तर त्याच्या लेवलनं अगदी सारखं करून घ्यायचं. या पद्धतीने टाकल्यानंतर लगेच समजतं की कमी जास्त आहे की नाही. तर जे जास्तीचं होतं ते कट करून टाकायचं. कट करतानाच थोडं कठीण जातं. अगदी व्यवस्थित झालं की दोन्ही बाजू या पद्धतीनेच करून घ्यायच्या. आता शिलाई करायची आहे, तर ज्या कमी बाजू आहेत त्या दोन्ही घ्यायच्या आणि लांब जी बाजू आहे ती एक या पद्धतीने शिलाई करायची आणि एक बाजू ठेवायची आहे मोकळी. तर ही कमी बाजू आहे, परत दुसरी जी आहे ती लांब बाजू आहे आणि परत तिसरी. याचं काही माप नाही, कारण मी हे अंदाजे शिवून पाहणार होते की पूर्ण पॅन्ट घेतलेला आहे दोन्ही बाजू त्याच्या, आणि म्हटलं त्या मापामध्ये होतं की नाही ते पण महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे मोजून वगैरे काही घेतलेलं नाही. शिलाई केल्यानंतर जे साईडचा कपडा आहे तो कट करून टाकला. त्याच्यानंतर 4-4 इंचाचा बॉक्स तयार केला दोन साईडनं, जी खालची बाजू आहे त्याच्यानंतर तो बॉक्स कट करून टाकायचा. आता बॉक्सचा जो खालचा भाग आहे तो बरोबर जोडून आडवी शिलाई करून घ्यायची. जी शिलाई आहे अगोदर शिलाईचा भाग आहे तर तो बरोबर त्याच्यावर यायला पाहिजे, म्हणजे सारखं अंतर होऊन जातं. तर व्यवस्थित करून दोनही बाजूने शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर या पद्धतीचा असा बॉक्स तयार झाला. आता खालच्या बाजूचा रंग वेगळा होता आणि वरच्या बाजूचा रंग होता. त्याच्यामुळे कपडा असा उलटा करून त्याच्यावर एक शिलाई करून घेतली सिंगलवाली, आणि मध्ये मध्ये थोडा गॅप ठेवला. तो कशासाठी पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला. पूर्ण शिलाई करून घेतली ही, आणि जे उभे बाजू आहेत उभ्या तर त्या पण चारही कोपऱ्यावर एक एक शिलाई करून घेतली आणि मधली जी बाजू आहे ती मोकळी ठेवली. बरोबर तो बॉक्स असा उभा राहतो, नाहीतर थोडासा असं काही नसलं त्याच्यामध्ये की तिरपा पडत जातो. या पद्धतीने आता हा बॉक्स तयार झाला. आता खराटा होता एक जुना, त्याच्या प्लॅस्टिकच्या काड्या आहेत तर त्या सहज कट करणं सोप्या गेल्या. तुमच्याकडे ते नसेल तर साध्या काड्या टाकल्या तरीही चालतात. तर जे 4 बाजू घेतलेल्या होत्या मी उभ्या त्याच्यामध्ये पण टाकल्या. आडवी जी लांब बाजू आहे त्याच्यामध्ये पण टाकायचं, आणि कमी रुंदीची जी बाजू आहे त्याच्यामध्ये पण, म्हणजे वरच्या याला 4 आणि साईडनं 4 या पद्धतीने अशा ह्या टाकून द्यायच्या. आणि थोडी थोडी शिलाई ठेवलेली होतीच तर त्याच्यामध्ये सहज त्या जातात. आणि कट करणं खूप सोपं आहे. प्लॅस्टिकचा खराटा होता, खूप जुना झाला होता, तर म्हटलं चला त्याचा उपयोग आता याच्यामध्ये करूया. छान असं त्याच्यामध्ये पण टाकून द्यायचं. व्यवस्थित तयार होऊन जातो बॉक्स. आतल्या बाजूला कपडा मुद्दाम नाही लावला, कारण त्या मापाचं जर नाही झालं तर मग दुसऱ्या कशासाठी तरी वापरल्या जाईने, वाया तर नाही जात, दुसरी एखादी वस्तू त्याच्यामध्ये ठेवल्या जाते. तर पूर्ण आता तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर पेटीकोट ठेवून पाहिले. तर ठेवताना ती उभी जी घडी आहे ती ठेवली की व्यवस्थित दिसतात. याच्यामध्ये आडवी घडी करून ठेवावी लागली, आणि हा बॉक्स मोठा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उभी घडी करून असं व्यवस्थित दिसत होतं. दिसताना हे थोडंसं वेगळं दिसलं मला, म्हणजे वेगळं वाटलं. त्याच्यामुळे म्हटलं असं नाही, आपण थोड्या वेगळ्या पद्धतीच्या घड्या करून पाहू, म्हणजे दिसताना पण व्यवस्थित दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर या पद्धतीच्या घड्या केल्या. तर याच्यामध्ये अर्धे पण बसले नाही, भरपूर उरले. मग आता याच्यासाठी पण परत दुसरा बॉक्स करायचा. त्याच्यानंतर ती कपाटामध्ये जागा पण तेवढीच जाणार. त्याच्यामुळे म्हटलं हे आता
हा जो बॉक्स केलेला आहे नवीन, हा काहीतरी दुसऱ्या वस्तूसाठी वापरला जाईल. म्हणजे जुना बॉक्स आहे त्यालाच काहीतरी नवीन करून त्याच्यामध्ये ते पेटीकोट परत ठेवून द्यायचे. तर अगोदर मी बऱ्याच बॉक्सला टी शर्ट घातलेले आहे, शर्ट घातलेले आहे, त्याच्यानंतर जे टॉप आहेत ते पण घातलेले आहे. पण या बॉक्सला मी आता गाऊन घालणार आहे. कारण माझं असं आहे, मला एखादा जर जुना कपडा असला आणि तो जर खूप आवडलेला असला त्याची डिझाईन, तर मी तो तसाच ठेवते. आणि या गाऊनचा कपडा मला खूप आवडलेला होता डिझाईन, तर त्याच्यामुळे हा मी ठेवलेला होताच. त्याच्यामुळे तो गाऊन त्या बॉक्सला घातला आणि साईडचं फेविकॉलनं चिटकवायचा कपडा. ग्लूगननं चिटकवला की थोडा जरी धक्का लागला की ते निघून येतं. त्याच्यामुळे चिटकवताना कपडा जर चिटकवायचा असेल तर फेविकॉलनं चिटकवायचा, तो चांगला चिटकतो. तर दोन्ही तिन्ही साईड ज्या काही आहेत त्या सर्व व्यवस्थित थोडासा फेविकॉल टाकला की लगेच चिटकतात, जास्त वेळ काही यायला लागत नाही. खालची बाजू या पद्धतीने छान अशी चिटकवून घेतली. उरलेला जो गाऊन आहे तो कट केला आणि जो मापाचा आहे तो बॉक्समध्ये टाकून दिला. आता तसा न टाकता तो पण फेविकॉलनं चिटकवून घेतला म्हणजे व्यवस्थित राहतं. आणि आता त्याच्यामध्ये ठेवले मी पेटीकोट. आता दिसायला पण खूप सुंदर दिसतो. आणि जो बॉक्स होता जुना ते असं दिसायचं की नाही तो बॉक्स आहेच, पण आता नाही दिसत. दिसायला पण छान दिसून राहिलं. आणि दुसरा जो होता त्याला डबल एक टी शर्ट घातलं, तर हा छोटा पडत होता. केला हा छान आहे, अगदी कमी कपडे जर असतील तर ठेवण्यासाठी अतिशय छान आहे. असं म्हणजे वाया गेलेला नाही तो. आणि हा दुसरा त्याला टी शर्ट घातला एक, तो पण चांगला चिटकवून वगैरे घेतला. तर दोन्ही बॉक्स आता व्यवस्थित दिसून राहिले. हा थोडा मोठा आहे, हा थोडा लहान आहे उंचीला, तर त्याच्यामुळे ते वर दिसतात. पण दिसायला दोन्ही पण छान दिसून राहिले, अगदी व्यवस्थित. तर या पद्धतीने तुम्ही पण करून पहा. धन्यवाद.